नमस्कार. आज बुधवार दिनांक 13 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. पेपरफुटी प्रकरणामुळे अखेर मेडिकल प्रवेश परीक्षा असलेली नीट परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांसह नांदेड जिल्ह्यातील तब्बल 15,000 विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आली आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी उद्या 14 मे व परवा 15 मे या 2 दिवसासाठी उष्मलाटेचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मलाट असण्याची अधिक शक्यता वर्तवली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा व जनतेने खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. नांदेड जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेला काल सुरुवात झाली असून यात पशुसंवर्धन, कृषी व आरोग्य विभागातील एकूण 131 बदल्या करण्यात आल्या आहेत. तर अन्य 9 विभागातील बदली प्रक्रिया जनगणनेच्या कामामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासन यांना नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने काल निवेदन देण्यात आले. दरम्यान राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी मे महिन्यात एक तातडीची संयुक्त बैठक बोलवावी असे म्हटले. दिल्ली येथे होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहण्यासाठी छावा मराठा संघटनेचे पदाधिकारी व शिवशंभू प्रेमी नांदेडवरून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यात इंजिनियर तानाजी हुस्सेकर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.